नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैत कलाला म्हणत असतो डिझाईन्स कसे पाठवायचे ते आमचं आम्ही बघितलं असतं आणि नंतर जी डिझाईन्स पाठवली ती अप्रूव्ह झालीच ना. कला त्याला म्हणते तू पाठवलेले डिझाईन्स आणि स्वामीनाथन सरांनी अप्रूव्ह केलेले डिझाईन्स हे मी पाठवलेले डिझाईन्स आहेत, त्यामुळे या प्रोजेक्टवर वापरलं गेलेलं प्रत्येक डिझाईन माझं आहे. अद्वैत तिला विचारतो प्रत्येक डिझाईन म्हणजे? तर आबा लगेच म्हणतात याचाच अर्थ आपल्याला स्वामीनाथनची एवढी मोठी डील फक्त कलाच्या डिझाईनमुळे मिळाली. अद्वैत म्हणतो आबा ही खोटं बोलतीये. कला म्हणते मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, त्यामुळे तू सानिकाला फोन करून चेक कर. आबा कलाला म्हणतात तू हे सगळं जे काही लपवून केलंस ते अतिशय चुकीचं आहे, पण हेही तितकंच खरं आहे की तू मोकळेपणाने बोलावं असा विश्वास अद्वैतने सुद्धा तुला कधी दिला नाही. सरोज आबांना म्हणते आता यात सुद्धा तुम्ही अद्वैतलाच दोषी धरणार आहात का? त्याची काय चूक आहे? तर आबा म्हणतात सरोज मी तुझी बाजू ऐकली. अद्वैत मगा काय म्हणाला ते सुद्धा मी ऐकले आणि आत्ता कला जे काही बोलली ते सगळं आपण ऐकलं. स्वामीनाथनचं डील डिझाईन्स चांगले नाहीयेत म्हणून हातातून जाणार होतं आणि जर तसं झालं असतं तर आपली किती नाचक्की झाली असती आणि चांदेकर आता जुने झाले, ते नवीन आव्हानं स्वीकारू शकत नाहीत असं बोलले असते लोक आपल्याला. हे सगळं अद्वैत बघतो, त्यामुळे सगळ्यांनी अद्वैतकडेच बोट दाखवलं असतं आणि मग ते तुला आणि मला आपल्या दोघांना सुद्धा सहन झालं नसतं. या सगळ्याचा फायदा आपल्या विरोधकांनी घेतला असता. पण आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकतोय. आत्तापर्यंत आपले दागिने बाहेर जायचे, पण आता आपली पेढी बेंगलोरमध्ये दिमाखात उभी राहणार आहे आणि हा देवी आईचा संकेत आहे. तर अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा, तुमचं असं म्हणणं आहे ना जे झालं ते चांगल्यासाठी झालं. तर अद्वैत मुद्दाम कलाच्या पुढे हात जोडून तिला म्हणतो थँक्यू सो मच. तुझ्यामुळे चांदेकरांना एवढी मोठी डील मिळाली. खूप उपकार केलेस तू आमच्यावर, थँक्यू सो मच. पण तुझा आमच्या बिझनेसशी काही संबंध नाहीये हा विषय इथेच संपला. आणि अद्वैत तेथून जायला लागतो तर कला त्याला थांबवते. अद्वैत कलाला म्हणतो आपलं बोलणं झालंय. तर कला त्याला म्हणते आपलं बोलून नाही झालं, तुझं बोलून झालंय, मला अजून बोलायचंय. आणि त्याला म्हणते मनापासून थँक्यू, तू पहिल्यांदा आज माझ्या कलेचं कौतुक केलंस. पण तू जे म्हणालास की माझा आणि चांदेकर ज्वेलर्सचा यापुढे काही संबंध नाही, तर तसं होणार नाही. रोहिणी राहुलला हळूच म्हणते हे प्रकरण तर वेगळंच वळण घ्यायला लागले. राहुल म्हणतो ही खरे आहे आणि या खऱ्या वहिनी काहीतरी वेगळंच वागतात. तर रोहिणी म्हणते पण हे वळण आपल्यासाठी डेंजरस आहे, मला काहीतरी करायलाच हवं. त्यावेळी रोहिणी पुढे येऊन कलाला म्हणते तुझ्याकडून चूक झालीये. तूच म्हणतेस ना आमचा अद्वैत कोणाचं काही ऐकून घेत नाही, मग निदान तू तरी समजून घे. आपली चूक असेल ना तर चूक मान्य करावी आणि गप्प बसावं, उगाच कारणं देत बसू नये. तर कला म्हणते मग अशा परिस्थितीत मी काय करायला हवं होतं? रोहिणी म्हणते अद्वैत जे म्हणतोय ते गुपचूप ऐक. कला म्हणते बरोबर बोलताय तुम्ही, माझी चूक झाली, पण पूर्णपणे चूक माझी आहे असं नाही म्हणाले मी. आणि ती अद्वैतला म्हणते आता समजलं का तुला, हे डिझाईन्स मीच बनवते. स्वामीनाथन सरांना माझेच डिझाईन्स खूप आवडतात, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सला माझ्या या डिझाईन्समुळे फायदाच होतोय. तर अद्वैत तिला म्हणतो यालाच इगो म्हणतात खरे. कलाचं म्हणणं असतं की याला इगो नाही तर अभिमान म्हणतात. मला माझ्या कलेवर खूप अभिमान आहे. लग्नाआधी माझ्या कलेचं खूप कौतुक व्हायचं. छोट्या प्रमाणात काही ना काही मी करत राहायचे आणि ते सगळ्यांना खूप आवडायचं. पण आपलं लग्न झालं आणि सगळंच अचानक थांबलं. पण आज कळत न कळत कोल्हापुरातल्या एवढ्या मोठ्या उद्योगाला माझा फायदा होतोय, याचा मला अभिमान आहे. अद्वैत म्हणतो मी बिझनेसमॅन आहे, खूप मोठ्या डील्स करतो मी, त्यामुळे तुला काय वाटतं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. कला म्हणते अगदी बरोबर बोलतोयस तू, तुला देणं घेणं नसलंच पाहिजे. मग या सगळ्याकडे एक बिझनेस म्हणून बघ ना तू, आपल्या कंपनीला फायदाच होतोय ना त्याचा. तर अद्वैत म्हणतो सतत आपल्या करणं बंद कर. तर कला म्हणते सॉरी, तुमच्या बिझनेसला फायदा होतोय, मग फायदाच बघ ना. डिझाईन्स कोण करतं याने तुला काय फरक पडतो? तू बिझनेसकडे बिझनेस सारखं बघ, ऐक माझं. तर अद्वैत म्हणतो मी काय ऐकू तुझं, तू कोण आहेस आणि उगाच शब्दांचे जाळे करून मला अडकवू नकोस. कला म्हणते स्वामीनाथन सरांना काय हवंय ते आता मला समजलंय, त्यामुळे यापुढे कुठल्या प्रकारचे डिझाईन्स बनवायचे, कुठल्या दागिन्यांवर कसलं काम करायचं, बेंगलोरच्या मार्केटची ओढ कोणीकडे आहे, महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या संस्कृतीचं संमेलन कसं घडवून आणायचं, या सगळ्याचा अभ्यास तयार आहे माझा. इनफॅक्ट यापुढच्या डिझाईन्सचं रफ ड्राफ्ट सुद्धा तयार आहे. अद्वैत तिला म्हणतो डिझाईन्स तू जरी करत असलीस तरी हा बिझनेस माझा आहे, ही कंपनी माझी आहे आणि माझ्या कंपनीत कोणी काम करायचं कोणी नाही करायचं हे मी ठरवणार. कला म्हणते मला अजूनही असं वाटत नाहीये की तू बरोबर वागतोयस. हा काय हट्टीपणा आहे तुझा? आता तू हे जे काही वागतोयस ना त्याला इगो म्हणतात.
तर अद्वैत म्हणतो हो आहे, मला इगो आहे असं समज, वाटेल ते कर आणि इथून पुढे याची शिक्षा म्हणून तू आता काम करायचं नाही. कला त्याला म्हणते मला मान्य आहे मी हे सगळं लपवून केलं, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते. मी डिझाईन्स बनवत राहणार. तुला माझे डिझाईन्स आवडत नसतील तर ते घ्यायचे का नाही हे तू ठरव, पण मी काम करत राहणार. अद्वैत तिला म्हणतो हा तुझा जो काही ॲटिट्यूड आहे ना, मीच डिझाईन्स बनवणार हे ठरवणारी तू कोण आहेस? तुला डिझाईन्स बनवायचेत ना, ठीक आहे बनव, पण शेवटी अप्रुव्हलसाठी माझ्याकडेच यावं लागेल ना. तुला जेवढी मेहनत करायची आहे तेवढी कर, पण तुझं एकही डिझाईन मी अप्रूव्ह करणार नाही. तुझा ॲटिट्यूड उतरवल्याशिवाय राहणार नाही मी. कला त्याला म्हणते असा हट्टीपणा करू नकोस, मी डिझाईन्स करणार यात कसला आलाय ॲटिट्यूड? स्वामीनाथन सरांना माझे डिझाईन्स आवडतात आणि जर ते मी देणं बंद केलं तर त्याचं काय होईल याचा विचार कर. मान्य आहे मला खूप मोठी चूक झाली माझ्याकडून आणि हवं तर मी सगळ्यांची माफी मागते, पण हे सगळं आपल्या घरातलं आहे ना, त्याचा बिझनेसवर का परिणाम होऊ देतोयस तू? इतकं उत्तम सुरू असलेलं काम माझ्यावरच्या रागामुळे थांबायला नको. मी तुला मनापासून सांगते, तू फक्त फायदा बघ. अद्वैत तिला म्हणतो आमच्या बिझनेसमध्ये जे काही करायचंय ते मी ठरवेल. सगळीकडे स्वतःचीच अक्कल पाजळायची गरज नाहीये. कला म्हणते मला अजूनही असं वाटत नाहीये की मी जे काही बोलतेय ती चुकीचं आहे. तू माझ्यावरच्या रागाच्या भरात मला डिझाईन्स करण्यापासून थांबवतोयस, पण त्याने आपल्या कंपनीला फरक पडणार आहे. अद्वैत तिला म्हणतो तू परत आपल्या कंपनीला म्हणालीस, तू एकदा क्लिअर कर ना, ही कंपनी तुझी नाहीये, ही कंपनी आमची आहे. आम्ही घडवली आहे ही कंपनी आणि या कंपनीचं काय करायचं ते आम्ही बघू. आम्ही सज्ज आहोत ते पाहण्यासाठी. तुला काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. कला त्याला म्हणते पण हा प्रश्न आपल्या प्रोजेक्टचा आणि स्वामीनाथन सरांचा आहे. तर सरोज तिला म्हणते स्वामीनाथन सरांना तुझे डिझाईन्स आवडले म्हणून तू ग्रेट आहेस असं स्वतःला समजू नकोस, कारण कसंही करून आम्ही ते डील मिळवलंच असतं. चांदेकर हा शेवटी एक ब्रँड आहे आणि ते किती प्रोफेशनली काम करतात ना हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. हे डील मिळवायला अद्वैत सक्षम आहे. त्याला तुझ्या मदतीची गरज नाहीये ना, तुझ्या डिझाईन्सची गरज आहे. आम्ही लवकरात लवकर एक चांगली डिझायनर हायर करू, त्यामुळे तुझ्या मदतीची गरज नाहीये हे तुला आत्तापर्यंत कळालं असेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुला मिळाली असतील. त्यामुळे आता आमच्या बिझनेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि सरोज अद्वैतला सांगते लवकरात लवकर एक चांगली डिझायनर हायर कर. अद्वैत म्हणतो हो. तर आबा म्हणतात सरोज तू म्हणतीयस ते मला पटतंय, पण प्रत्येकाच्या कामाची एक खासियत असते. स्वामीनाथनना आपल्या कलाचे डिझाईन्स आवडले असतील तर मग ही गोष्ट आपण टाळता कामा नये. तर सरोज कलाला म्हणते हुशार आहेस तू. आता तू स्वामीनाथनचा विषय काढलास, तुझे डिझाईन्स त्यांना आवडले म्हणून आपल्याला डील मिळाली असं म्हणालीस, त्यामुळे घरातल्या माणसांचा तुझ्याकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला. आणि ती आबांना म्हणते पण फसवणूक ही शेवटी फसवणूकच असते, त्यामुळे या खोटारड्या मुलीला कुठल्याही प्रकारचे अधिकार द्यायचे नाहीत. कितीही लोकांना तिचे डिझाईन्स आवडले असले तरी सुद्धा. माय डिसिजन इज फायनल. तर आबा म्हणतात ठीक आहे, मी आता या व्यवहारात बोलणार नाही, पण जे अंबाबाईच्या मनात असेल ना तेच होईल. त्यानंतर इकडे रूममध्ये राहुल रोहिणीला म्हणत असतो क्या बात है मॉम, आज तो दिल खुश हो गया. तू ही गोष्ट वरच्या लेवलला पोचवलीस, टू गुड. रोहिणी त्याला म्हणते मी मुळातच खूप हुशार आहे. माझ्याकडे खूप स्ट्रॅटेजीज असतात. एक नाही चालली तर दुसरी, दुसरी नाही चालली तर तिसरी. या अख्ख्या कुटुंबात बिझनेस कसा चालवायचा हे माझ्या इतकं कोणाला समजतच नाही, पण कोणाला माझी किंमतच नाही कळाली ना. आता बघ ना, एकीकडे अद्वैतचा डोलारा कोसळेल आणि दुसरीकडे कलाची हकालपट्टी होईल. याला म्हणतात स्ट्रॅटेजी. हे सगळं जर असं झालं ना तर आपल्याला जे हवंय तेच होईल. आणि तू तयार राहा. एकदा का त्या अद्वैतची किंमत शून्य ठरली ना की बघ, चांदेकरांचा खरा वारसदार म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्याकडेच येतील. राहुल म्हणतो हे ऐकायलाच इतकं भारी वाटतंय ना. रोहिणी म्हणते मी डॅडला चांगलं ओळखते. एखादा माणूस त्यांच्या मनातून उतरला की मग उतरलात, मग त्यांच्या मनात जागा निर्माण करणं खूप अवघड आहे आणि हेच आपल्याला शस्त्र कलाच्या बाबतीत वापरायचंय. मग आपल्याला हवं तसंच होईल. त्या कलाचा बंदोबस्त करायलाच हवा. मला अद्वैत आणि सरोजला उद्ध्वस्त करायचंय. हा जो काही माज घेऊन फिरतात ना तो उतरवायचाय मला. त्यांना इतकं ढासळलेलं बघायचंय ना की पुन्हा दुसरं काही करण्याची ताकदच नाही उरली पाहिजे त्यांच्यात. एकदा हे झालं की आपण रिलॅक्स बसून छान सेलिब्रेट करू. त्यानंतर राहुल तेथून जातो तर रोहिणी मनात विचार करते मला माहिती आहे कला, तू दुसरी सरोज आहेस. हे सगळं तुझ्या विरोधात होऊन सुद्धा तू ठामपणे स्वतःसाठी उभी राहिलीस. तू माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहेस. त्यामुळे मी तुला बिझनेसपासून लांब ठेवणार नाही. तुला बिझनेसमधून आणि या घरातून बाहेर काढलं तर नावाची रोहिणी नाही मी. रात्री अद्वैत आणि कला रूममध्ये असतात तर अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो आता एवढं सगळं होऊन सुद्धा हिच्याच सोबत एका रूममध्ये राहायचंय. ऑफिसमध्ये जर असं कोणी केलं असतं ना, असं डायरेक्ट फायर केलं असतं मी त्याला.
पण इथे काय करणार आहे, सगळं माझ्याच घरात चालू आहे, माझ्याच रूममध्ये राहायचं, एकत्र राहायचं. त्यावेळी कलाचा फोन वाजतो तर अद्वैत तिला म्हणतो बघू कोणाचा आहे. कला त्याला म्हणते फोन आहे फक्त, त्यात काय बघायचंय. अद्वैत तिला म्हणतो माझ्याच रूममध्ये राहून मला फसवणाऱ्या व्यक्तीवर माझा कुठल्याही प्रकारे विश्वास नाहीये आता. कला त्याला म्हणते आईचा फोन आहे माझ्या, घेऊ का? आवाज ऐकून खात्री करून घ्यायची आहे. कला फोन उचलते तर संगीताला तिची खूप काळजी वाटत असते, त्यामुळे ती विचारते तिकडे सगळं ठीक आहे ना? तर अद्वैत म्हणतो आता मी कशी बिचारी आहे, अद्वैत कसा चुकीचा आहे याचा पाढा सुरू होणार. संगीता कलाला म्हणते मगाशी सरोज मॅडमचा फोन आला होता आणि मला माहितीये तू काहीही चुकीचं करणार नाही, पण जे काही करत होतीस ते आधी त्यांच्या कानावर घालायचं ना, न सांगता का केलंस? कला म्हणते आई तुला माहितीये ना या घरात काय चालतं ते. तर अद्वैत म्हणतो हो माहितीये ना, मी एकटी कशी बिचारी आहे, बाकी सगळे चांदेकर कसे चुकीचे आहेत, हेच चालतं या घरात. तर कला म्हणते हो हेच सांगणार होते आई मी तुला. तर संगीता म्हणते तू जे काही करत होतीस ते तुला अद्वैतरावांना सांगता आलं नाही का? तर कला म्हणते सांगणारच होते पण. तर अद्वैत लगेच म्हणतो मग दिवस रात्र वाद कोण घालणार? प्रत्येक गोष्टीत मी शहाणी आहे हे सिद्ध कसं करणार? सांग ना आता स्वतःची चूक. प्रत्येक गोष्टीत मला म्हणत असतेस ना मी माझी चूक मान्य करत नाही. कला संगीताला म्हणते मी तुला नंतर फोन करते असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि ती अद्वैतला विचारते काय चालू आहे तुझं? तर अद्वैत म्हणतो माझं कुठे काय चालू आहे, तू फोन कट का केलास? कला म्हणते केला कट मी फोन, माझी मर्जी. अद्वैत तिला म्हणतो तुझ्या मर्जीने जे काही करायचं होतं ते करून झालंय, आता जे काही करायचंय ते माझ्या समोर करायचं, लपवा छपवीचा प्रयत्न करायचा नाही. कला म्हणते आहे मी समोर, काय करायचंय बोल. तर अद्वैत म्हणतो मग तू तुझ्या आईला असं का म्हणालीस की मी नंतर बोलते, जे काही आहे ते माझ्या समोर बोल ना. कला म्हणते लावते मी माझ्या आईला फोन, पण मी बोलत असताना तू मध्ये मध्ये बोलू नकोस. अद्वैत म्हणतो तू लाव ना फोन, बघू आपण ते नंतर. कला संगीताला फोन लावते तर संगीता विचारते काय झालं ते मला सांग ना, मला काहीही माहिती नाहीये आणि तू अशी काही चूक करशील अशी मला अपेक्षा नव्हती. तर कला म्हणते आई मला असं अजिबात वाटत नाही की माझी काही चूक झाली, मी फक्त डिझाईन्स करत होते आणि त्याचा आमच्या कंपनीला फायदाच होत होता. तर अद्वैत तिला म्हणतो आमच्या तुझी कंपनी नाहीये, आमची आहे आणि आमच्या कंपनीला फायदा होतोय हे ठरवणारी तू कोण आहेस? आम्ही बघितलं असतं काय करायचं ते. एकतर तू खोटं बोलून हे सगळं केलंयस, फसवलंयस आम्हाला आणि फसवणूक ही फसवणूकच असते. संगीता कलाला विचारते हा आवाज तर जावाई बापूंचाच आहे ना? किती चिडलेत ते, भांडू नको त्यांच्याशी, आपण थोडी पडती बाजू घ्यायची. तर कला संगीताला म्हणते आई मी तुझ्याशी बोलतीये ना, मग तू पण माझ्याशी बोल ना. इथे आजूबाजूला लोक काय बोलतायत त्याकडे कशाला लक्ष देतीयस? ज्या जावयाची तू बाजू घेतेस ना त्याच्याशी बोलणं किती कठीण आहे याची कल्पना तरी आहे का तुला? तो काही ऐकूनच घेऊ शकत नाही, मग कसं बोलणार त्याच्याशी? बोलणं होण्यासाठी मी काय बोलते हे सुद्धा ऐकून घ्यावं लागतं. अद्वैत म्हणतो माझ्याविषयी या अशा अफवा पसरू नकोस लोकांमध्ये. कला त्याला म्हणते एकदा चांदेकर तू घराबाहेर पड आणि लोकांना विचार, मग ते तुला सांगतील हे अफवा नाही तर सत्य आहे. तू काहीही ऐकून घेत नाहीस, जरा विचार कर यावर. अद्वैत म्हणतो विचार काय करायचा यावर, बाकीच्यांना काय वाटतं आणि काय नाही हा माझा प्रश्न आहे, ते तू मला सांगण्याची गरज नाहीये आणि तुझा तर विचारच घेणार नाही कारण तू माझा विश्वासघात केलाय. कला म्हणते विश्वासघात हा खूप मोठा शब्द आहे, त्यामुळे शब्द जपून वापर. अद्वैत म्हणतो शब्द काय, तुझ्या बरोबर सगळ्या गोष्टी जपूनच कराव्या लागणार आहेत, नाहीतर तू कुठल्या बाबतीत कधी फसवशील हे सुद्धा मला सांगता येणार नाही. त्याला म्हणते झालं का तुझं, आता मी बोलू का माझ्या आईशी? अद्वैत तिला म्हणतो आता काही सुचत नाहीये ना, सुचलं नाही की विषय संपवायचा, पण तुझे सगळे खेळ आता मला कळतात हा खरे. तू आता एक्सपोज झालीयस, स्वतःच्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्यांवरती ढकलायचं, फक्त कांगावा करायचा. एक्सपोज झालीयस तू, तुझ्या खेळींना आता मी फसणार नाही. संगीताला फोनवरून हे सगळं ऐकू येत असतं, त्यामुळे तिला खूप काळजी वाटत असते. ती विचारते जावई बापूंचा पारा एवढा का चढलाय? तर इकडे अद्वैत पुन्हा बोलत असतो आणि म्हणत असतो मी कशी बिचारी आहे, सगळे इकडे मला कसे त्रास देतात, बोल आता जे काही बोलायचंय ते माझ्या समोर बोलायचं, म्हणजे इथून पुढे तू मला फसवूच शकणार नाही. तर कला संगीताला म्हणते मी तुला नंतर फोन करते आणि ती फोन ठेवून देते. कला अद्वैतला म्हणते काय चाललंय तुझं? तर अद्वैत म्हणतो काय चाललंय माझं? कला म्हणते ऐक. तर अद्वैत म्हणतो काय ऐकायचंय तुझं? तर कला म्हणते मला एकतरी वाक्य पूर्ण बोलू दे, माझी चूक झाली. तर अद्वैत म्हणतो हे वाक्य पूर्ण केलंस तू? सगळ्यांना माहितीये चूक तुझी आहे, ते मान्य करायचंय तुला आता? तर कला म्हणते पण काहीही झालं तरी तू कुठे मान्य करतोयस की तुझी सुद्धा चूक आहे? अद्वैत विचारतो माझी कसली चूक? माझी चूक असती तर मी मान्य केलं असतं, तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाशी मला बोलायचंच नाहीये. आणि अद्वैत स्वतःशीच म्हणतो या मुलीबरोबर कसं डील करायचं हे कळतच नाहीये मला, माझ्याच रूम मध्ये माझ्या बरोबर राहायचं आणि हे सगळं विसरून मलाच फसवायचं आणि एकदा आपली चूक एक्सपोज झाली की सगळं समोरच्यावर ढकलायचं, त्यातच प्रचंड इंटरेस्ट असतो लोकांना. आधी हिची खरे फॅमिली, मग नैना, आता तो आमचा अकाउंटंट, ती सानिका आणि आता ही. मी प्रत्येकाशी खरं वागतो, मग माझ्याशी असं का वागतात सगळे? मी विश्वास ठेवतो आणि माझाच विश्वासघात करतात. खोटारडी माणसं आहेत सगळी आणि एकदा यांचा खोटेपणा एक्सपोज झाला
की सगळं माझ्यावरती ढकलायचं. यात प्रचंड इंटरेस्ट असतो लोकांना. अद्वैतला मात्र या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. कला शांतपणे अद्वैतला म्हणते, माझं चुकलं. हवं तर मी 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, पण प्लीज तू आता हे थांबव. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आबा कलाला म्हणत असतात, आता हा तुझा आजोबा, यामध्ये तुला काहीही मदत करू शकत नाही. कला आबांना विचारते, आता मी यातून बाहेर कशी पडू? आबा तिला म्हणतात, आता तुझा संसाराचा गाडा कसा चालवायचा ते तू ठरव. त्यानंतर स्वामीनाथन अद्वैतला फोन करून म्हणतात, ऑफिसमध्ये येण्यापेक्षा मी तुझ्या घरी आलो तर बरं होईल. म्हणजे तिथल्या तिथे आपण ड्रॉइंग चेक करू आणि तिथल्या तिथे काहीतरी ठरवून टाकू. फोन ठेवल्यानंतर अद्वैत कलाला म्हणत असतो, मला तुझ्याबरोबर काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये, लक्षात ठेव. मी तुला दाखवून देईल मी केलेली डिझाईन्स तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेत. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.